अमीर आणि इसाक अशी जोडी मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवरती असणारे तो गोलंदाज दत्ता. दत्ताने जजच्या मैदानात चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. तोच दत्ता या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दत्ताचा या षटकातला हा पहिला चेंडू असणार आहे. सिद्धनाथकडून तो गोलंदाजी करतोय. मी दरेश्वर पुजारी यांना विनंती करणार आहे, आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करताय, चांगल्या प्रकारची कामगिरी करताय. दत्ताचा हा पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळतोय. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धोका नाही आहे. एकेरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतो का ते पाहायचं. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. एकूण चांगल्या प्रकारची कामगिरी दरेश्वर चौगुले यांच्याकडून होताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणारा तो गोलंदाज दत्ता. दत्ताने मात्र एका फलंदाजाला सांघिक स्वरूपात त्याला बाद केलेला आहे. धावचीच्या स्वरूपात त्याने बाद केलेला आहे. ही सांघिक कामगिरी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवा फलंदाज मात्र या ठिकाणी पाहूया स्ट्राईक एंडला येतो तो रहीम या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती असणार आहे. या षटकातला दत्ताचा पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख पद्धतीने गोलंदाजी करणारा, अत्यंत गुणवान आणि जलद गतीने मारा करणारा हा फलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही फलंदाजी करतोय. मात्र समोर जर पाहिलं ना तर चांगल्या प्रकारचा दत्ता हा, ज्याला फलंदाजाचा पत्ता कशा प्रकारे कट करावा हे माहीत आहे, अशा प्रकारचा दत्ता हा या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरतून अतिशय शांतपणे आणि संयमाने तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज असतो. परंतु त्याचा चेंडूचा वेग पाहिला तर जलद गतीने अशा प्रकारचा तो मारा करतो. तोच दत्ता 10 ते 12 फलंदाज घेऊन 5च्या बरोबर डाव्या बाजूकडून मारा करतोय. या चेंडूवरती मात्र छान चेंडू होता. एक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू प्लेस करतोय कारण त्याला माहित आहे की ही जी गती आहे आणि जी दिशा आहे ती अचूक पद्धतीची दिशा आणि गती असल्यामुळे हा फलंदाज या ठिकाणी निर्धाम अशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दत्ता खेळण्याकरिता सज्ज होतोय. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरतून तो या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. या षटकातला महत्वाचा अशा प्रकारचा चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकतोय. आणि जर पाहिलं तर आतापर्यंत याने 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तो म्हणजेच उमराणी संघाचा अमीर बाद झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती दत्ता आहे तर खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती रहीमच्या खांद्यावरती. अतिशय सुरेख चेंडू बॅकफुटला जातोय. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बेट होतोय. यष्टीरक्षक पहा या ठिकाणी चांगलं काम बजावतोय. चांगलं काम बजावल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये. अद्यापही या ठिकाणी या दत्ताने स्वतःचा दबाव, स्वतःचा प्रभाव सिद्ध केलेला आहे. अचूक टप्प्याची या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्याने चेंडू टाकलेत ते 5 आणि एकूण कोणत्याही प्रकारची धाव नाही खर्च केलेली आहे. या स्पर्धेतलं मेडॉन षटक तो टाकतो का ते पाहायचंय, कारण शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू टाकत असताना पाहूया त्याला धाबा घेतल्या जातात का. या चेंडूवरती प्रहार करतोय. जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार आहे आणि चेंडू निश्चितपणे जातोय. या ठिकाणी पंचांकडून इशारा पाहूया कोणता येतो ते. पंचांकडून इशारा येतोय, चौकाराचा इशारा येतोय. सगळं घडणार आहे. डीजे ऑपरेटर जर चांगल्या प्रकारे काम केलं तर निश्चितपणे अजूनही मजा येणार आहे. आवाज पात्र जर पाहिला तर एक चांगल्या प्रकारचा आवाज आला होता, चांगल्या प्रकारचा फटका होता. शेवटच्या चेंडूचा चांगला समाचार घेतला, चेंडूला सीमा पार केलाय आणि चौकार आलाय. दत्ताच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. चौकारानंतर मात्र या ठिकाणी धावसंख्या बढ़ते. धावसंख्या होते ती एकूण 4. नितीन मात्र नवा गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा पुढचा चेंडू असणार आहे. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती असणार आहे नितीन. स्ट्राईक वरती मात्र इसाक. हा चेंडू निश्चितपणे स्लिपच्या पट्ट्यात जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईपर्यंत एकेरी धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते. चेंडू सीमारेषेपर्यंत गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे जातोय. हा चेंडू पकडतोय. पकडल्यानंतर मात्र या चेंडूवरती दुहेरी धाव प्राप्त होते. एकूण धावसंख्या होती ती 6.
दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक मात्र सिद्धनाथ क्रिकेट क्लब सिद्धनाथ संघाचा हा नितीन या ठिकाणी टाकताना पाहतोय. एकूण 6 षटक आहेत. कमीत कमी 55 ते 60 धावा या 6 षटकांमध्ये होणं फार गरजेचं आहे. जर विजय या ठिकाणी तुम्हाला संपादित करायचं असेल तर त्याकरिता अत्यावश्यक अशा प्रकारची ही धावसंख्या. आता मात्र या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू पकडला जातोय. पकडल्यानंतर मात्र या चेंडूवरती ही एकरी धाव प्राप्त होते. या एकरी धावेने संघ पोहोचतो एकूण 7 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरतून पहिल्या षटकात चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा दत्ता मात्र आपण त्याला बरोबर या ठिकाणी सीमारेषेवरती पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आता मात्र हा छान चेंडू आहे. फलंदाजीला काही समजत नाहीये. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बॅट आणि चेंडूचा नीटसा संपर्क ठेवता येत नाहीये. त्यानंतर मात्र चेंडू पुन्हा एकदा या नितीनच्या हातात येतो. नितीन मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. तो गोलंदाजी मार्कवरती अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आता मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. दाद मागितली जाते. पंचांकडून प्रतिसाद दिला जात नाहीये. षटक संपल्याची देखील नटआउटचा देखील इशारा येतोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन असणार आहे. नितीनचा महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू खेळण्याकरिता सज्ज होतोय. हा चेंडू भिरकावून देतोय. भिरकावलेल्या चेंडूवरती पाहूया. दत्ता मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. दत्ता मात्र हा प्रयत्न करत असताना चेंडू बहुधा सीमा पार. देतो तो चौकाराकरिता. चौकारानंतर मात्र जलद गतीने धावसंख्या बढ़ते. धावसंख्या होते ती कोण 11 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटचा चेंडू टाकण्याकरिता सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून चूक. फलंदाज या ठिकाणी सुखरूप असणार आहे. दरम्यान षटक संपलेलं आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात होते या जिंदगी बादशाह संघाची. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या होते. मी थांबतोय. डीजे ऑपरेटर यांना बोलवतोय. कम ऑन डीजे. रंग सनाय थँक्यू. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच दरेश्वर चौगुले या ठिकाणी स्वतः गोलंदाजी मार्कवरती असणार आहेत. आपण जर पाहिलं तर दरेश्वर चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला आपण हा क्षेत्ररक्षणाचा भाग पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. तिसरं षटक असणार आहे. पहिल्या 2 षटकात एकूण 11 धावा खर्च झाल्या आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतरच्या षटकात मात्र एकूण 7 धावा खर्च झालेल्या आहेत. अर्थातच 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. रहीम मात्र ही एकरी धाव घेतो. या एकरी धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 12. यानंतरचा सामना असणार आहे वेळापूर विरुद्ध इंचगिरी. या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज चूक करतोय तो इसाकचा साथीदार म्हणजेच रहीम ही चूक करतोय. रहीमला मात्र ही चूक पत्त्यावरती पडतंय. धावसंख्या मात्र या ठिकाणी कायम असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दरेश्वर पुजारीचा या चेंडूवरचा हा झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. उमराणीचा हा दुसरा गडी तंबूत परततोय. नवा फलंदाज या जावेद करिता. जावेद पाहूया. एक्सप्रेस खिलाडी म्हणून त्याला आपण ओळखतो. जावेद पाहूया या गोलंदाजीचा चांगल्या प्रकारे वेध घेतो का. वेध घेतला तर नक्कीच या ठिकाणी चौकार षटकार पाहायला मिळतात. एक्सप्रेस अशा प्रकारचा जो फलंदाज म्हणून आपण पाहतो तोच जावेद स्ट्राईक एंडला असणार आहे. त्याला मात्र थांबवण्याची जबाबदारी असणार आहे ती
गोलंदाज दरेश्वर चौगुलीच्या खांद्यावरती. दरेश्वर चौगुलीकडून हा चेंडू. आता मात्र या चेंडूवरती प्रहार करता येत नाही. या चेंडू थेट विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. या जावेदला मात्र वेध घेता येत नाहीये. तो जावेद या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळतोय. तो खेळल्यानंतर मात्र चेंडू पुन्हा एकदा दरेश्वर च्या हातात येतोय. दरेश्वर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 10 ते 12 फलकचा रिदम घेऊन 5च्या बरोबर डाव्या बाजूकडून मारा करतोय. या षटकाचा पुढचा चेंडू आहे. खराब फटकाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निश्चितपणे येतोय. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणानंतर मात्र पहा ही दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते. पंच पहा किती बारकाईने निरीक्षण करतायत. दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत. डोळ्यात तेल घालून या ठिकाणी काम करताना आपण पाहतोय. ते म्हणजेच रमेश डिस्कल आणि त्यांना साथ देत आहेत ते नॉन स्ट्राईक रफिक पंच अतिशय चांगल्या प्रकारचा फटका म्हणता येणार नाही. मात्र या चेंडूवरती एकूण एक धाव पंचांकडून या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा देखील येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या होते ती एकूण 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात हे षटक देखील अतिशय सुरेख षटक होतं. कारण पहिल्या षटकाच्या याच्या आधीच्या षटकात एकूण 11 धावा झाल्या होत्या आणि या षटकात मात्र फक्त 4 धावा खर्च केलेल्या. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडू दीड धाव, तिसऱ्या चेंडूवरती एक खेळाडू बाद केला होता. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. अर्थातच या ठिकाणी एकूण 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि उर्वरित 3 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. चौथं षटक या ठिकाणी सुरू होत आहे आणि चौथ्या षटकाच्या माराकरिता पुन्हा एकदा दत्ताला बोलवलं जात आहे. दत्ता मात्र हा छान चेंडू टाकतोय. पंचांकडून मात्र चाचपणी केली जाते आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती पाहूया दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. एकत्रित आल्यानंतर आंखों देखा इशारा करते हैं और वापस जाते हुए. लेकिन इस बार देखेंगे ना ये गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. ये चौथा ओवर का खेल है. पहली गेंद हो चुकी है और खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज यहाँ पर जावेद के कंधों पर. वही जावेद खेलने के लिए तैयार. इस बार ये देखिए ये क्या कर रहे हैं अंपायर. देखिए क्या कर रहे हैं. ये इशारा अच्छी तरह से करते हुए और इशारे के साथ साथ वाइड का इशारा तबा और स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 16 रन. अभी भी देखेंगे ये चौथा ओवर प्रगति पर है. ये गेंदबाज है, अपकमिंग खिलाड़ी है, अपकमिंग यहाँ पर गेंदबाजी करते हुए. वही गेंदबाज दजगर कदम का इस्तेमाल करते हुए अंपायर के बगल से. ये देखिए गेंद अच्छी तरह से बल्ले के बीचों बीच नहीं आई. स्क्वायर लेग अंपायर के पास गुजरते हुई 1 रन पूरा किया है और इसी 1 रन के साथ अब यहाँ पर स्ट्राइक रोटेट होता हुआ और स्ट्राइक रोटेट होने के बाद अब खेलने की जिम्मेदारी बल्लेबाज के कंधों पर. बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए. ये इसाक है, ओपनिंग को आए थे, अभी अभी मैदान में अब अच्छी कोशिश करेंगे. अच्छे यहाँ पर एक चौके की और चौके की जो मांग है. मेरे को गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करो दो. थोड़ा सा लिफ्ट करने की जरूरत है. चौके चक्कों की मांग है. फिर एक बार इस बार यहां पर ज्यादा एफर्ट्स लगा रहे थे बल्लेबाज, लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं है. यहां पर खेल जरूर देखते हुए अच्छा खेल है. अच्छा यहां पर टूर्नामेंट से आज के दिन का ये दूसरा मुकाबला है. सिद्धनाथ क्रिकेट क्लब सिद्धनाथ वर्सेस जिंदगी बादशाह उमरानी के बीच का ये मुकाबला. ये चौथा ओवर प्रगति पर है सिद्धनाथ की तरफ से. गेंदबाजी की मोर्चे पर गेंदबाज दत्ता है. दत्ता की अगली गेंद अंपायर के बगल से. इस बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन वहां फील्डर मौजूद है. सीधी गेंद बाउंड्री के बाहर. ये चौवा आता हुआ. इसाक के लिए अगली गेंद. इस बार इसाक ये देखिए अच्छा हिसाब यहाँ पर करने के लिए तैयार है. हर एक गेंद का वो अच्छी तरह से समाचार लेते हुए इस गेंद पर जरूर 1 रन किया है और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 2 विकेट के नुकसान पर 22 रन. चौथा ओवर प्रगति पर है. दत्ता यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे पर अच्छी गेंदबाजी करते हुए और आखिरी गेंद इस ओवर की. ये देखिए क्लीन बॉल.
और झटका लगता हुआ, तीसरा झटका लगता हुआ। रंगच नाही अगबाय 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 जानू विना रंगच नाही बाकीची पोरं माझ्या भावानी मनोज रावाची मी जीवाची राणी बाकीची पोरं माझ्या भावानी यानंतरचा सामना वेळापूर वर्सेस इजगेरी, या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार आहे। 6 षटकं झाली की आपण बरोबर समालोचन कक्षामध्ये टॉस करिता यायचं आहे। दोन्ही संघ येतील, वेळापूर क्रिकेट क्लब वेळापूर आणि इंचगिरी। आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने येते। गोलंदाजी मार्गवरती दरेश्वर, अतिशय सुरेख चेंडू, या चेंडूवरती मात्र दाद मागितले जाते, प्रतिसाद मात्र दिला जात नाहीये, नटआउटचा इशारा येतोय। पण पंच जर पाहिले तर अत्यंत स्टायलिश पंच आहेत, स्टायलिस्ट अंपायर आपण या ठिकाणी पाहतोय। रमेश डिस्कल मध्ये मध्ये डिस्को डान्स देखील करतात, नाबाद डिस्कल आहे, त्यामुळे ते चांगल्या प्रकारचं अंपायरिंग देखील करताना आपण पाहतोय। दरेश्वर, या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा फटका इसाक मारतोय दरेश्वरच्या या चेंडूवरती। दरम्यान कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे, तो साबतपणे खेळतोय, कारण त्याला माहित आहे की हे निश्चितपणे पाहिलं तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट टाकला होता, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती ही एकेरी धाव या ठिकाणी खर्च केली जाते का ते पाहायचंय। खर्च होते आणि या एकेरी धावेने संघ पोहोचतोय। प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 अशी धावसंख्या होते, 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 अशी धावसंख्या। पुन्हा अतिशय सुरेख चेंडू, बॅटच्या पट्ट्यातून निश्चितपणे येतोय, बॅटची कडा घेऊन जातोय, कडा घेऊन गेलेल्या चेंडूवरती पहा शॉर्ट फाईन लेगच्या पॉइंट वरती मात्र ही एकेरी धाव प्राप्त होते। टॉस मात्र बरोबर मध्यंतराच्या दरम्यान होईल, टॉस बरोबर मध्यंतराच्या दरम्यान होईल। इंचगिरी विरुद्ध वेळापूर, इनिंग संपल्यानंतर टॉस होणार आहे। दरेश्वर पुजारींचं हे षटक असणार आहे। गोलंदाजी मार्गवरती चांगल्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी केली, पहिल्या षटकात देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, आता मात्र हे षटक टाकलं जात आहे, ते म्हणजेच आता मात्र दाद मागितली जाते, पंचांकडून प्रतिसाद दिला जात नाहीये। दाद फेटाळल्यानंतर आणखी एका चेंडूची, निर्धाव चेंडूची सांगता होते, 5वं षटक या ठिकाणी टाकलं जात आहे। प्रथम फलंदाजी केली जाते ती म्हणजेच उमराणीकडून। उमराणी संघाचा एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतोय। या षटकातला पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूवरती मात्र एक चांगला प्रहार करायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, यष्टीरक्षक मात्र चेंडूवरती जातोय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय। क्षेत्ररक्षणानंतर मात्र या ठिकाणी षटक संपल्याची खूण येते, षटक संपल्यानंतर मात्र धावसंख्या होते ती एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25। DJ Satish in the mix. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज, या षटकातला महत्वाचा चेंडू आहे, या चेंडूवरती मात्र निश्चितच एकेरी धाव मिळते। तर पाहिलं तर या एकूण जर पाहिलं तर 3रं षटक, 4थं षटक, 3ऱ्या सुनील या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती असणार आहे। या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा पुढचा चेंडू आहे, अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, या चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावतोय, त्यानंतर मात्र निश्चितच या चेंडूवरती 2 धावा पूर्ण होत आहेत। शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र या ठिकाणी त्याला चौकार षटकाराची प्रतीक्षा असणार आहे। 5व्या षटकात एकही मोठा फटका आला नाही आणि 5व्या षटकात फक्त 3 धाबा खर्च झाले आहेत। आतापर्यंत सुनीलने धाबा खर्च केल्या, 2 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केलेले आहेत आणि या 4 धाबा, कारण शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते। वेळापूरचा संघ सज्ज असणार आहे, इजगिरीचा संघ देखील या ठिकाणी सज्ज असणार आहे। गोलंदाजी पार करतो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मात्र पंचांकडून एक नोचा इशारा येतोय आणि तोही हाईट नोचा इशारा येतोय। आता मात्र पाहायचंय
या षटकातला पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूवरती मात्र पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी ही गोलंदाजी केली जाते. ते शेवटचं षटक आहे, काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र पुढचा चेंडू आहे, हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. दत्ता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारची फेक, फलंदाज बाद, धावचीच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय. चौथा गडी तंबूत परततोय उमराणी संघाचा. नटआउटचा इशारा. एक मिनिट. फलंदाज बाद. थँक्यू. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आता मात्र या चेंडूवरती प्रहार करायचा होता. बॅटच्या पट्ट्यात येते निश्चितपणे पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. वाईटने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण शेवटच्या षटकामध्ये 32 अशी धावसंख्या होते आणि हे निर्णायक महत्वपूर्ण शेवटचं षटक टाकलं जात आहे ते गोलंदाज सुनील कडून. सुनील मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणारे. पुढचा चेंडू आहे, अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू मात्र पहा यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. निर्धाम अशा प्रकारचा पुन्हा एकदा या शेवटच्या षटकामध्ये हा चेंडू टाकण्याची कमाल सुनील करतोय. सुनीलने पहा आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. शेवटचं षटक असताना देखील त्याने पूर्णतः जखडून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता मात्र या षटकातला पुढचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, अलॉंग द कार्पेट खेळतोय. दत्ता पहा पुन्हा एकदा या चेंडूवरती जातोय, फेक करतोय आणि दुसऱ्यांदा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद करण्यामध्ये तो कमाल करून दाखवतोय. डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत. आता मात्र चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. मात्र दत्ताची तारीफ करावी लागेल. दोन्ही बाजूला पहा, डाव्या बाजूला जातोय, उजव्या बाजूला जातोय आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. आधीचा चेंडू डाव्या बाजूला होता, त्यानंतरचा चेंडू त्याच्या उजव्या बाजूला आला, त्यानंतर त्याने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेक देखील करतोय आणि प्रथम फलंदाजी करताना एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच जिंदगी बादशाह उमराणी संघाची एकूण 4 गडी बाद 35 अशी धावसंख्या होते. 36 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे. आज जर आपण पाहिलं तर ही ऐतिहासिक भूमी आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की सरसेनापती प्रतापराव गुजर यांनीच या ठिकाणी या बेहलोल खानला पराभूत केलं होतं आणि त्याला जिवंत सोडलं होतं. मित्रांनो, अशा या भूमीवरती आपण दर्जादार अशा प्रकारचा स्पर्धा पाहतोय. पहिली इनिंग झालेली आहे, म्हणजेच पहिला डाव झालेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण 35 अशी धावसंख्या झाली. 36 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे तो त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच सिद्धनाथ क्रिकेट क्लब सिद्धनाथला. या ठिकाणी मी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना बोलावतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेळापूर आणि इंचगिरी या संघाला टॉस करिता या ठिकाणी आमंत्रित करतोय. टॉस होतोय.
माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मल्लू मैगूर हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वेळापूर आणि इंचगिरी हे दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बेस्ट बॉलर इन झ टुर्नामेंट हनुमंत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दत्ता अतिशय चांगलं काम. आता एकूण जर पाहिलं तर आपल्याला पाठलाग करावा लागणार आहे, तो 36 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. आणि या 36 धावा पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी रचल्या जातात त्या. दत्ता 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 इकडे यायचं. ಹಲೋ ಸಾಲಿಡ್ ಹೊರಗೆ ಬರ್ಪ ನಾಟೋ ನಾಟೋ ಸಾವಕಾಶ ನೋಡು ಸಾವಕಾಶ ನೋಡು. ಇದು ಯಾವ ಮ್ಯಾಚ್ ಇದೆ? ಸಿದ್ಧಾರ್ಥ್ ಮತ್ತು ಚಿನ್ಗಿ ಭಾಷಾ ತಂಡದ ನಡುವೆ ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಒಂದು ಮ್ಯಾಚ್ ನಡೀತಾ ಇದೆ. 35 ರನ್ಗಳನ್ನು ಚಿನ್ಗಿ ಭಾಷಾ ತಂಡದವರು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ದಿನ ಫುಲ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದಂಥ ನಮ್ಮ ಚಿನ್ಗಿ ಭಾಷಾ ತಂಡ ಬಶೀರ್ ಅವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಉಮ್ರಾನಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಉಮ್ರಾನಿ ಹಿಂದಿನ ಸೈಡು मॅच स्टार्ट करा. ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡಿದರೆ ವೈಡ್, ಅಂಪರ್ ನಿರ್ಣಯ ವೈಡ್ ಅಂತ ಬಂದಿದೆ. ವಾ ಅಪ್ರತಿಮ ಶಾಟ್. ನೋಡೋಣ ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿತಾರ ಅಥವಾ ಏನಾಗ್ತದೆ. ಸೂಪರ್ ಕ್ಯಾಚ್. ಚಿನ್ಗಿ ಭಾಷಾ ತಂಡದ ಫೀಲ್ಡರ್ ಅವರು ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂತ ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಸಿದ್ಧಾರ್ಥ್ ತಂಡದ ಓಪನರ್ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಔಟ್. ಅಂಪೈರ್ ವತಿಯಿಂದ ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಒಂದು ಆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.
ಸರ್ತಾಜ್ ಅವರು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೌಲಿಂಗನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉತ್ತಮವಾದ ರನ್ನಿಂಗ್ ಸ್ಟೆಪ್ ಇದೆ ಅವ್ರದ್ದು. ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಹೊಡೆತ, 2ನೇ ವಿಕೆಟ್ ಟ್ರೈ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅತಿ ಉತ್ತಮವಾದ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿದರು, ಆದರೆ ಬೌಂಡ್ರಿಯನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ಸಿದ್ಧಾರ್ಥ್ ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಅವರು. ಉತ್ತಮವಾದಂಥ ಫೀಲ್ಡಿಂಗ್. ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಏನು ಈಗ ಹೊಡೆದ್ರಲ್ಲ, ಇವರು ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಹುಡುಗ. ಬಾಲಿಂಗಲ್ಲಿ ಅತಿ ಒಳ್ಳೆಯ ಬಾಲಿಂಗನ್ನು ಮಾಡಿದರು. ಈಗ ಸಿದ್ಧನಾಥ್ ತಂಡದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಹೊರೆ ಅವರ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿದೆ. ಕೊನಲ ರಮೇಶ್ ಡಿಸ್ಕಾಳ್ ಅಂಪೈರ್, ಇವರಿಗೆ ನಮ್ಮೂರಿನ ಸರ್ಪಂಚರಾದಂತಹ ವಿಜಯ ನಾಮದೇವರು 50 ರೂಪಾಯಿ ಬಹುಮಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. रमेश डिस्कळ या अंपायरांना आमच्या गावचे सरपंच विजय नामाद यांनी 50 रुपये बहुमान दिलेला आहे. मॅच संपल्यानंतर डिस्कळ सर यांनी ते स्वीकारावं आहे. स्कोर 8 रन. इसाक न्यूटन यांनी आता गोलंदाजी करत आहेत. हां, न्यूटनच्या विरुद्ध दिशेने बॉल पण त्यांच्या हातून खाली पडला. इसाक न्यूटन बघूया आता सिद्धनाथचे बॅट्समन पुढची चेंडू 6 मारताय काय 4 मारताय. सुपर बॉलिंग करतायत न्यूटन यांनी. बशीर अफराद यांच्या नेतृत्वाखाली हे तयार झालेले आमचे चिंगी बादशाह क्रिकेट क्लब चांगल्या रीतीने आता गोलंदाजी करत आहेत. न्यूटन यांनी अप्रतिम असा शॉट मारले. बघूया फिल्डर काय करत, सुपर फिल्डिंग, सुपर बॉलिंग केलेले आहेत. बघूया पंचांच्या निर्णयाकडे आम्ही लक्ष द्यायचं आहे. अंपायर यांनी धावत इकडे आलेले आहेत. अंपायरांच्या निर्णयाकडे आम्ही लक्ष देऊन ठेवलेलं. अंपायरचा निर्णय बाउंड्री, चौकारचा निर्णय दिलेला अंपायरांनी. एक नंबर बॉलिंग करत आहे सरताज न्यूटन. 35 रनाचा पाठलाग करत आहे सिद्धनाथ टीम. आणि इथं 100 रुपयाचे पारितोषिक ठेवलेलं आहे उमराणीचे सरपंच यांनी. जावेद अफराद यांनी 1 ओव्हर गोलंदाजी करायचं आहे आणि 1 विकेट घ्यायचं आहे. 101 रुपयांचे पारितोषिक विजय नामद यांच्याकडून जावेद अफराद यांना 1 ओव्हर टाकायचं आणि 1 विकेट घ्यायचं आहे. ಚಿನಿಗೆ ಭಾಷಾ ತಂಡದಿಂದ ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಒಂದು
ಬೌಲಿಂಗ್ ಅನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸಿದ್ಧನಾಥ್ ತಂಡದ ಮೊತ್ತ 13 ರನ್ಗಳು. ಎರಡನೇ ಓವರ್ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಚಿನ್ಗಿ ಭಾಷಾ ತಂಡದ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಏನಂದ್ರೆ ಅಪ್ಪ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಆಡೋದು, ಮಗ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡೋದು. ನಮ್ಮ ಜಾವೇದ್ ಅಪರಾಧ್ ಅವರು ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಹುಡುಗನಲ್ಲಿ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ. ಈ ಚಿನ್ಗಿ ಭಾಷಾ ತಂಡದ ವತಿಯಿಂದ ಕಲಿಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ವಿಚಾರ. ಹದಿನಾರು ರನ್ಗಳನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ಸಿದ್ಧನಾಥ್ ತಂಡದವರು. ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಹೊಡೆತ ಸಿದ್ಧನಾಥ್ ತಂಡದಿಂದ. ಕ್ಯಾಚ್ಗೆ ಟ್ರೈ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಚಿನ್ಗಿ ಭಾಷಾ ತಂಡದ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ದವರು. 2 ರನ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎರಡನೇ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯ. ಸಿದ್ಧನಾಥ್ ತಂಡದ ಮೊತ್ತ 2 ಓವರ್ 18 ರನ್ಗಳನ್ನು ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಿದ್ಧನಾಥ್ ತಂಡದವರು. वेळापूर तुमचा चॉईस सांगा. बॉलिंग वेळापूर फिल्डिंग, चॉईस टू फिल्डिंग. इंचगेरी बॅटिंग तयार राहायचं. आता आम्ही कन्नडचे कॉमेंट्रीकडे जायचं आहे. ಥ್ಯಾಂಕ್ಯೂ ಸರ್. ಇದೀಗ ಸಿದ್ಧನಾಥ್ ತಂಡದವರು ಅತಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ 2 ಓವರ್ಗಳಲ್ಲಿ 18 ರನ್ಗಳನ್ನು ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೇವಲ 18 ರನ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ನೋಡಬೇಕು, ಸರ್ತಾಜ್ ಅವರು ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. थँक्यू सर. कन्नड ऐकून खूप मजा आली. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका चेंडूवरती. या ठिकाणी प्रहार आहे क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा निश्चितपणे या नितीनला फायदा होतोय. नितीन मात्र या ठिकाणी ही निश्चितपणे चांगल्या प्रकारची धाव घेतोय. धावेने मात्र धावसंख्येत भर पडणार आहे. एकूण धावसंख्या होते ती 19. एक चांगला फटका म्हणता येणार नाही, कारण तो बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढे येतोय. दत्ता मात्र एक तंत्रशुद्ध अशा प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा होतोय. फायदा झाल्यानंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण कुडी कोतूरकडून आपल्याला एक महत्वाची गोड बातमी येणार आहे. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण दोनदा या ठिकाणी शाहरुख कडून या ठिकाणी खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. शाहरुख खान प्यार से बोलते, अगदी प्रेमाने आपण त्याला शाहरुख खान म्हणतो. अशा प्रकारच्या शाहरुख खान कडून मात्र चूक झाली आणि त्याचा फायदा फलंदाजाने उठवला. पुन्हा एकदा हा फटका पाहायला गेला तर अतिशय चांगला फटका आहे. हेलिकॉप्टर शॉट आणि हेलिकॉप्टर शॉटवरती मात्र एकेरी धाव या देतीच्या खात्यात जाते. फलंदाजी मार्कवरतून चांगल्या प्रकारची फलंदाजी होताना पाहतोय आपण. एकूण 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे निर्णायक महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे 3रं षटक आहे. 3ऱ्या षटकातला मारामत करताना पाहतो तो गोलंदाज शरताज. शरताजचा निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. तो समोरच्या या फलंदाजांना जखडून ठेवण्याचा. शरताज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या षटकाचा पुढचा चेंडू शरताज कडून. आता मात्र या चेंडूवरती हलक्या हाताने खेळतोय, कारण हा जर पाहिलं ना, हा दत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो आणि तो आपल्या संघाला चांगल्या प्रकारचं योगदान देत असतो. आता पहा, त्याने बरोबर उडी मारून या चेंडूवरती हलक्या हाताने हा खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याला यश देखील प्राप्त होते. निर्धाव चेंडू जातोय, कारण त्याला माहित आहे की माफक अशा प्रकारचं आव्हान आहे 36 धावांचं. आता मात्र तो पुढे सरसावतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. आधीचा चेंडू बरोबर यष्ट्यांवरती होता, त्यानंतर चेंडू जो बाहेर होता त्या चेंडूवरती त्याने या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र या ठिकाणी
निर्धाव जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. या षटकात मात्र फक्त एकूण 4 धावा खर्च झालेले आहेत. एकूण धावसंख्या होते ती 23 अशी धावसंख्या होते. 36 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत. इसाक असणार आहे. इसाक पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. समोर मात्र नितीन असणार आहे. 36 धावांचा मापक आव्हान आहे. 4थं षटक अतिशय या ठिकाणी पाहिलं तर जागेपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू पाहिला ना तर खूप बाहेर जात होता. त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात येत नाही. फक्त विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 17 चेंडू 13 धावा. हळूहळू खेळण्याची गरज आहे ती या सिद्धनाथच्या संघाला, कारण एकेरी दुहेरी धाव देखील सहजपणे या आपण जर चिंदगी बाबा या संघाचा विचार केला तर एकाच घरातील 9 खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहतोय. ते म्हणजेच अपराध कुटुंबीय या ठिकाणी खेळताना पाहतोय. अपराध परिवारातील एकूण 9 खेळाडू या संघात. बशीर फक्त अपराध कोच आपण पाहतोय. कधी कधी तर ते DCC मधून देखील खेळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इसाक असणार आहे. इसाकचा चेंडू आहे तो या नितीन करिता. नितीन मात्र या ठिकाणी पहा पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पर्यंत जाणं फार गरजेचं असतं. जर आपल्याला तहान लागली ना तर तो विहिरीपर्यंत जायला पाहिजे, त्या पाण्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये देखील आपण चेंडूपर्यंत जाणं फार गरजेचं असतं. मात्र तसं काही करत नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतिशय सुरक्षित चेंडू. बॅटची कडा जाते का ते पाहायचंय. पंचांकडून मात्र या ठिकाणी पाहायचंय. पंच मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने की 14 चेंडू 13 धावांची गरज आहे. 14 चेंडू 13 धावांची गरज. छोटा पैक बड़ा धमाका मैदान में जाते हुए. देखते किस तरह का धमाका मचाते हैं. उसका नाम बताएंगे. नाम क्या है? दत्ता. नए खिलाड़ी, नए बल्लेबाज नितिन है. नितिन की जगह लेने के लिए नितिन है, नए नितिन है. 4 गेंदे शेष है. माफ कीजिए, 2 गेंदे शेष है. 4 गेंदे हो चुके हैं. 1 मिनट. कितवा वाईट? वाईट कितवा? तीन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. प्रवीण कांडेकर यांच्याकडून अंपायरसाठी एकूण 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुणी कोणचे हे या ठिकाणी ग्रस्त आहेत, यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. रमेश जिस्कळ यांच्याकरिता शिवशक्तीचा देखील एक आपण उपक्रम या ठिकाणी सांगणार आहोत. शिवशक्ती क्रिकेट क्लब कुणी कोण यांच्याकडून एक भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा असणार आहे. त्या स्पर्धेचा कालावधी आहे 17 फेब्रुवारी पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि
या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 1,51,000, द्वितीय क्रमांक 1,00,000, तृतीय क्रमांक 50,000, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक देखील अशी ते असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. स्पर्धेचं ठिकाण पहा, कुणीकोंडीच्या मैदानात या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे आणि या ठिकाणी वाईटचा देखील इशारा येतोय. स्पर्धा 17 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज, चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी होते. सिद्धनाथ क्रिकेट क्लब सिद्धनाथ कडून ही फलंदाजी केली जाते. पाठलाग केला जातोय, गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज. आता मात्र पुढचा चेंडू आहे दत्ताकरिता. दत्ता मात्र या चेंडूवरती पहा छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव या चेंडूची सांगता होणार नाही कारण वाईटचा इशारा येतो. वाईट नंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 19-28, एकूण 28 अशा प्रकारची धावसंख्या होते. विजयासाठी पाहिलं तर एक मापक अशा प्रकारचं आव्हान होतं. 36 धावांचा पाठलाग करताना 28 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. खराब अशा प्रकारचा या ठिकाणी फटका आहे. या फटक्यावरती मात्र एकेरी धाव प्राप्त होते. या एकेरी धावेने संघ पोहोचतोय एकूण 29 या धावसंख्येवरती. निर्णायक महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे, यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याकरिता वेळापूर संघ आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर एकूण 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र प्रहार केला जातोय. प्रहारानंतर मात्र पाहायचं एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का? दुसरी धाव देखील घेतली जाते कारण त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. त्याचा फायदा या ठिकाणी दोन्ही फलंदाज घेतात. दरम्यान नितीन आणि दत्ता या सहजपणे 2 धावा पूर्ण करतात. दरम्यान पंचांकडून षटक संपल्याची खूण देखील येते. एकूण धावसंख्या 31. थँक्यू डीजे. एकूण फक्त 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 5 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बरोबर MSB 8 कडून 12 करण्यात समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार ती स्थिरावलेल्या फलंदाजाला म्हणजे दत्ताला. अतिशय सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळतोय. कोणत्याही प्रकारची तो या ठिकाणी चूक करत नाहीये. मला वाटतं शाहरुख मात्र या ठिकाणी हा चेंडूला थांबवू शकत नाहीये. या चेंडूवरती मात्र 2 धावा प्राप्त होत आहेत. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव झाली असती त्या ठिकाणी 2 धावा होत आहेत आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय एकूण 33. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र एक धाव घेतली जाते. एकूण धावसंख्या होते 34 अशी धावसंख्या होते. फक्त विजयासाठी 2 धावांची गरज आहे. इथे पाहूया काय होतंय ते. लहानपणीची तुम्हाला आठवण होईल. आबादुबी इरफान मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता. बॅटच्या पट्ट्यात येते चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो. यष्टीरक्षक पत्र कोणत्याही प्रकारची चूक करत या निर्धाम अशा प्रकारचा चेंडू टाकतोय. एकूण 10 चेंडू 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 9 चेंडू 2 धावांची गरज. आता मात्र हा चेंडू निश्चितच चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवरती खराब फटक्यानंतर फलंदाज बाद होतोय रमेश डिस्कल. आता पुन्हा एकदा डान्स करताना आपण पाहतोय. क्या बात है, इसे कहते हैं नंबर 1 खिलाड़ी. नंबर 1 यहाँ पर अंपायरिंग इसको बाहर भेजने की कोशिश करते हुए तालियां बजनी चाहिए. कारण पंचांना माहित आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे, जास्त सामने खेळवायचे म्हणून लवकरात लवकर फलंदाज बाहेर गेला पाहिजे, नवा फलंदाज लवकर मैदानात आला पाहिजे. याकरिता हे सगळं करताना आपण रमेश डिस्कल यांना पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आता मात्र या चेंडूवरती एक या ठिकाणी पाहायचं आहे अपील मागितली जाते आहे.
अपील केला जातोय आणि अपीलला मात्र या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही आहे. एकूण या ठिकाणी हा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या पाहिली तर एकूण 2 धावांची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. या उमराणीच्या संघाला मात्र पराभवाच्या या ठिकाणी सावल्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती या षटकातला पुढचा चेंडू आहे. पुढे सरसावतोय, बॅट भिरकावतोय. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय. आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज राहायचं आहे. इंचगिरीचा संघ प्रथम फलंदाजी करेल. सलामीवीर तयार ठेवायचे आहेत. फक्त विजयासाठी एकूण 2 धावांची गरज आहे. चला, फलंदाज लवकरात लवकर मैदानात गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती जातील. एकूण फक्त 2 धावांची गरज. वेळापूरचा संघ बरोबर सीमारेषेवरती सज्ज असेल. क्षेत्ररक्षण करण्याकरिता आपण तयार राहायचं आहे. यानंतरचा आपला सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. गोलंदाज रहीम असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फक्त विजयासाठी 2 धावांची गरज. आता मात्र हा चेंडू शाहरुखच्या हातात सापडत नाहीये. शाहरुखला मात्र हा चेंडू अडवता येत नाहीये. त्यानंतर मात्र एकेरी धाव प्राप्त होते. नवा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंड वरती असणार आहे. राम या ठिकाणी राहुल मात्र या ठिकाणी एक सुरेख फटका आहे. बॅटच्या पट्ट्यात घेतो चेंडू. सीमा रेषेच्या दिशेने जातो. चौकार करता जातोय. हा विजयी चौकार आहे. वेळापूरचा संघ मैदानात जाईल. थँक्यू डीजे थँक्यू. दत्ता केंगार याच्याकरिता फारुख शेख कुणीकोणूर यांच्याकडून एकूण 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अष्टपैलू खेळी केल्याबद्दल. शिवशक्ती क्रिकेट क्लब कुणीकोणूर यांच्याकडून आपल्याला एक भव्य दिव्य अशा प्रकारची ओव्हरआर्म स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा थँक्यू डीजे. आणखी एक गोड बातमी आहे. आणखी एक अशाच प्रकारची भव्य दिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा असणार आहे. ती स्पर्धा असणार आहे शिवशक्ती क्रिकेट क्लब कुणीकोणूर यांच्याकडून आयोजित केलेली. या स्पर्धेचा दिनांक आहे 17 फेब्रुवारी 2022 पासून या स्पर्धेचा प्रारंभ